लॉकडाऊन एक जागतिक संकट अनेक देशावर धडकले होते। अनेकांचे जीव गेले, लोक हॉस्पिटलमध्ये खर्च करून देशोधडीला लागले, अनेक व्यावसायिक रस्त्यावर आले। भारतात सुद्धा कंपन्यांनी अनेक कामगार कमी केले। अशा वेळी मुंबई येथून अनेक तरुण गावाकडे परतले। लॉकडाऊन संपल्यावर काय रोजगार करावा आणि करावा तर हवा तसा पगार सुद्धा नाही। अशा वेळी काही लोकांनी ताणतणावामध्ये आत्महत्या केल्या, काहींनी मानसिक तणाव घेतला, तर काही लोकांचे घर प्रपंच उद्ध्वस्त झाले, होत्याचे नव्हते झाले। या जग महामारीतून सचिन सुद्धा सुटला नाही। सचिन रामदास लोंढे, मूळ सावरगाव, रस्ता गुंजाळवाडी, तालुका जुन्नर, इयत्ता 12वीचे शिक्षण पूर्ण करून मुंबई येथे स्विगीमध्ये फूड डिलिव्हरीचे काम करणारा, महिन्याला 60,000 रुपये कमाई करणारा। घरच्यांनी लग्न करून दिले, परंतु कोरोनाने सगळे हिरावून घेतले। रोजगार गेला। सचिन गुंजाळवाडी गावी परत आला। आई वडिलांसोबत राहू लागला। वडील साई द्वारकामय मंदिर नारायणगाव येथे पूजा अर्चा करतात व वयस्कर सुद्धा आहेत। सचिनला शेअर मार्केटचं व्यसन होतं। झटपट पैसे कमवा व पैसे गुंतवा असे व्यसन सचिनला लागले। घरातले व बायकोचे सर्व दागिने मोडले व सचिनच्या उतरत्या आयुष्याला सुरुवात झाली। 6 वर्षांनी एक गोंडस मुलगी झाली। स्वतः कामाला जात नसे, घरातील मंडळीची कामासाठी जावा म्हणून तळमळ। बायकोची सुद्धा कोंडवण सुरू झाली। कधी कधी लहान मुलगी आजारी पडल्यास त्याची पत्नी वडिलांना बोलावून माहेरी जाऊन इलाज करून घेत होती, ती सुद्धा कंटाळून निघून गेली। घरात आईचा जीव मुलात आहे म्हणून त्याचा सांभाळ सुरू होता। 4 दिवसांपूर्वी सचिनने घर सोडले। नारायणगावहून तो हातात कपड्यांच्या पिशव्या घेऊन तो पायी चालत चालत रागात एकलहरे येथे आला। सलग 2 दिवस हा मुलगा पावसामध्ये एका टपरीच्या शेडमध्ये झोपून होता। शेजारी झाडे झुडुपे होती, सर्पदंश धोका सुद्धा होता। सध्या ड्रोन व चोरांची सुळसुळाट झाल्यामुळे त्याला मारहाण होण्याचा धोका सुद्धा होता। दिनांक 25 जुलै रोजी इनोसंट ह्युमन ग्रुपचे संस्थापक पत्रकार आयुब शेख यांनी त्या तरुणास बघितले व विचारले असता त्याने नारायणगाव येथील आहे व रामदास लोंढे यांचा चिरंजीव आहे असे सांगितले। ताबडतोब आयुब शेख, गुलाब कुरकुटे व अविनाश पवार यांनी नारायणगाव पोलिसांना संपर्क केला व त्याच्या वडिलांना संपर्क साधण्याची विनंती केली। नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस मित्र काळे, पोलीस नाईक तळपाडे तसेच पोलीस नाईक थोरात यांनी त्वरित साई मंदिरमध्ये जाऊन चौकशी केली असता त्याच्या वडिलांनी सांगितले की हा माझाच मुलगा आहे, परंतु तो घरामध्ये भांडण करून निघून गेलेला आहे। मी त्याला न्यायला येणार नाही, तुम्ही त्याला पोलिसांच्या स्वाधीन करा किंवा कुठेही पाठवा। त्याच्याकडून त्याच्या पत्नीचा फोन घेऊन संपर्क केला असता त्या बोलल्या की मी माझ्या माहेरी आहे, लहान बाळ आहे, घ्यायला मी कशी येऊ। तिने हताश होऊन सांगितले की ते नारायणगावला आल्यावर कामे करीत नाहीत। मुलीच्या आरोग्याला मीच वडिलांना खर्च करायला लावते, मी माझ्या वडिलांच्या घरी राहते। सचिन असा जबाबदारी झटकतो। त्याला मी फोन पेने खायला पैसे टाकले, आणखीन करू, मी खूप दुःखी आहे। त्यानंतर सचिनला इनोसंट ह्युमन ग्रुपचे आयुब शेख यांनी त्यास जेवण दिले, पैसे दिले व दुसऱ्या दिवशी काम पाहून देण्याचं आश्वासन सुद्धा दिले। रात्रभर मुक्काम करून सचिन सकाळी पुन्हा कोठेतरी त्याच्या 2 पिशव्या घेऊन निघून गेला आहे। आपणास तेज तुफान न्यूज परिवार व इनोसंट ग्रुप तर्फे विनंती आहे की तो पुण्याकडे पायी चालत जाण्याची दाट शक्यता आहे। त्याला योग्य समुपदेशन करून पुन्हा घरी जुन्नरला गुंजाळवाडी येथे जाण्यासाठी प्रयत्न करावेत। प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जीवनात सुखी व सुसह्य होण्यासाठी मदत करावी। त्यांना शक्य झाल्यास जेवण, पाणी, इतर कपडे देऊन सहकार्य करावे। ब्युरो रिपोर्ट, तेज तुफान न्यूज चॅनल, मंचर। प्रॉब्लेम मला आता मुंबई सोडल्यापासून झाला। मी तिथे चांगलं कमवत होतो थोडासा, हे आधीमध्ये जातच राहिली इकडे। आता गावावरून इकडे आलो ना आम्ही, मग त्यानंतर मग ते वडिलांचा काय बिझनेसला सपोर्ट तुम्हाला? वडील सपोर्ट का नाही करत? अगोदर बिझनेस खोलला होता, बिझनेस खोलला होता, खोलायचा होता, नाही खोलायचा होता, पण त्याच्यामध्ये सगळ्या मिसिंग दाखल केली होती, तर मिसिंग दाखल केलीच तुम्ही मिसिंग करा नाही तर काय का, नक्की माझ्या मुलीचीच काळजी नाही तर मग माझी काय? हे जेव्हा पोरगी झाली त्याच्या आधी मी सगळं ट्रीटमेंट करून माझ्या पायावर उभा राहायचा प्रयत्न करत होतो, मी सपोर्टच नाही करायचं। पोरगी झाली त्यांच्या घरात जाऊन बाप नसतं सांभाळत ना मला, सासऱ्याने
तिथं काम केलं असतं, असं करत नाही ते पण एकदम म्हणजे आता हे करतात, म्हणजे इज्जतच नाही राहिली. ते इग्नोर करतायत. तुम्हाला तुमच्या लाई असं वाटतं बाबा माझा लाईफ कोणा करताय म्हणून ट्रीटमेंट वगैरे. आता काय झालंय, आता एवढा मालच पाहिजे, म्हणजे आता खर्च आहे आपल्याला एवढा, मुलीचा म्हणा या घराचं भाडं म्हणा काय म्हणा, डायरेक्ट तुम्ही आता ट्रीटमेंट करणार 5-7 महिने 8 महिने घालवणार, तर तसं म्हणतो. माइंड आहे काय, तू पूर्ण साऊंड माइंड आहे, यू आर एज्युकेटेड, 12वी झाले, तू जॉब केलेला आहे, असं पण नाही काही इम्पॉर्टंट देतो माणूस नाही का, असं काही नाही. आपण करू. नारंगाव पोलिसांना संपर्क केला आहे, शेखर साहेबांना संपर्क केला आहे, तुमच्या घरच्यांना संपर्क केला आहे, आणि आपण जाऊ, पण मी घेऊन जातो नारंगाव तुम्हाला, आपण जाऊ. तुमच्या वाटलं मी आमचं वेगळं राहू. बरं मी काय म्हणलो, आता तुम्हाला या घरात राहायचंय तर तुम्ही संसार करा, नाही तर मला संसार करू द्या. आता ते तर ती मंदिरातच राहतात, ती मंदिरात. हां मलाही संसार करत नाही. पैसे त्यांच्याकडे होतं, जमीन होती, 2 जमीन, त्या तुमच्या मुलासाठी तेव्हा मला माहिती जमीनचे पैसे द्या, मी माझा संसार साधतो. त्या जे गावचं घर आहे, तुम्ही नवरा बायको राहा, तुम्हाला महिन्याला 15,000 देतो, मंदिरात पण 20,000 देतो, म्हणजे तुम्ही बसून खावा एवढं म्हणलो. आता जी जमीन विकणार त्यातून तुमचं काय कर्ज आहे ते फेडा, तुम्हाला काम करायची गरज नाही. एक जमीन आहे, शेती तर करत नाही, एक जमीन पोराला द्या, मुंबईचं घर पोराला द्या, मला काय नका. मला आता जिथं पडलोय तिथून मला उठायचं ट्रीटमेंट करून, आणि एका जमिनीवर 50-50 करत होतो 1.5 वर्षापासून. एवढं भाऊ किती आहे? भाऊ एकच आहे, आणि त्याला म्हणजे तो पण पेपर लाईन. मी बोलतात ते सचिन बोने. 70,000 कमवणारा मुलगा एवढा खाली येऊन बसलाय डिप्रेशनमध्ये ना, कोणी सपोर्ट केला नाही. 70,000 कमवत होतो एवढं. लिगामेंटला काय त्रास आहे तुला, चालायला प्रॉब्लेम होतो? नाही, ते याच्या स्कूटीवरून पडलं ना, तर मागे जरा विचार होता, तर ते स्केट झाल्यामुळे फटकन हे झालंय. मग आता चालताना तुला असं लंगडत चालतो का मग? हां, हे काय घालायला लागतं, म्हणजे काय तुम्ही घेतलं असं वजनदार असं नाही, असं चालताना काही इश्यू नाही, असं चालताना इश्यू नाही. तुम्ही काय घेतलं वजनदार घेतलं ना, तर हे फिरणार, तर तिथं बॅलन्स नव्हतं, असं मला माहिती. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.